संत श्री कलावती आई. परमार्थात आईने नियमित उपासनेला महत्त्व दिले आहे. आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला जेवणाची वाट बघतो. निद्रादेवी जशी विशिष्ट वेळेला येते त्याप्रमाणे श्रीहरी देखील आपली वाट बघत असतो. म्हणून नियमित आणि विशिष्ट वेळेच्या उपासनेचे आणि सामूहिक उपासनेचे महत्त्व विशेष असते हे सद्गुरू आईने पटवून दिले. दक्षिण कानडा जिल्ह्यातील कल्याणपूर येथील श्री बाबूराव व पत्नी सीताबाई या परोपकारी, सत्यनिष्ठ, मेहनती व गुणी जोडप्याला लग्नाला 8 वर्षे झाली तरी संतती झाली नव्हती. इसवी सन 1907मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने त्याने सहस्त्रलिंगार्चन केले. त्याच्या समाप्तीच्या म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी त्या रात्री मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे असा देवीने बाबूरावांना दृष्टांत दिला आणि त्याची प्रचिती पुढे लवकरच आली. आणि पुढे 1908च्या 2 सप्टेंबर म्हणजे भाद्रपद शुक्ल पंचमी ऋषीपंचमी या शुभदिनी ब्राह्मी मुहूर्तावर पहाटे 4:55ला कारवार येथील आईचे अवतरण झाले. कारवारमधील मंजुनाथ भट्ट या प्रसिद्ध ज्योतिषाने ही पत्रिका दुर्लभात दुर्लभ असून ही व्यक्ती बोलेल ते खरे होईल, लक्ष्मी व सरस्वती या दोघी आशीर्वाद देऊन हिच्या पाठीशी उभ्या राहतील असे भविष्य वर्तविले. या अवतारी मुलीचे नाव ठेवले रुक्माबाई, परंतु लाडाने हिला बाळ म्हणून सर्वजण हाक मारत. शुक्ल चंद्राप्रमाणे बाळ वाढू लागले. तिचे असाधारणपण, वेगळेपण तेव्हापासून इतरांना जाणवू लागले. 10व्या महिन्यात चालायला लागले आणि पहिल्या वाढदिवसाला हरी हाच शब्द तिने शब्द उच्चारला. लहानपणापासून बाळकडे सहनशक्ती, सोशिकता, शांत वृत्ती, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती होती. वयाच्या 5व्या वर्षापासून बाळ मराठी, हिंदी, कानडी, गुजराती भाषेतील भाजने म्हणत असे. ती लहानपणापासून स्वयंसेवक होती. स्वतःची कामे स्वतः करत असे. देवपूजेची, देवाचे कौतुक, लाड करण्याची तिला लहानपणापासूनच आवड होती. म्हणून ती कीर्तन भजन करून देवाचे गुणगान करत असे. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे, नदीकाठी वाळूची पिंड तयार करून त्याचे पूजन करणे तिला आवडत असे. वयाच्या 7व्या वर्षी बाळला पूर्णानंद यतिराज भेटले आणि प्रसाद रूपात कृष्ण दिला आणि तेव्हापासून बाळ हरिभजनात तल्लीन होत असे. बरोबरच्या मुलींमध्ये खेळणे आवडत नसे. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत काळ हरिसेवेत, मनन अभ्यासात घालवला आणि या वयाच्या 15व्या वर्षी बाळ एकदम मोठी झाली. या रुक्माबाईचे लग्न राजगोपाल यांच्याशी झाले. वराड गावाला निघाले असता हुबळीत 4 दिवस राहून वधूवरांनी सिद्धारूढ महाराजांचे दर्शन घेतले, सेवा केली. रुक्माबाईचा पाय हुबळीतून निघेना, परंतु राजगोपाल तुला प्रेम देतील व सद्गुरू योग्य वेळेला बोलावतील असे सांगून पाठवून दिले. पुढे 17व्या आणि 19व्या वर्षी रुक्माबाईंना 2 सुपुत्र झाले, परंतु नीतीने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांच्या पतीचे निधन झाले आणि मुलांचा त्याग करून रुक्माबाई गुरुचरणी निघून गेली. गुरूंची सेवा, अध्ययन, मनन, चिंतन चालू झाले. संसार विसरून गेली. पुढे 1928 साली ही रुक्माबाई सर्व कलात निपुण झाली, म्हणून तिचे नाव कलावती असे केले गेले आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कीर्तन करण्याची गुरु आज्ञा दिली आणि देशोदेशी फिरून हरिनामाचा प्रसार करण्यास सांगितले. 12 वर्षाच्या तपानंतर कलावती बेळगावमधील हरिमंदिरात स्थिर झाल्या आणि त्या सर्व जगांच्या आई झाल्या. 12 वर्षे लोकांना उपदेश केला. भजन, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचे अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं हरिसेवेच्या सुपंथाचा मार्ग दाखविला. संसार करता करता परमार्थ कसा करायचा हे आईने जनाला शिकविले. परमार्थात आईने नियमित उपासनेला महत्त्व दिले आहे. आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला जेवणाची वाट बघतो. निद्रादेवी जशी विशिष्ट वेळेला येते त्याप्रमाणे श्रीहरी देखील आपली वाट बघत असतो. म्हणून नियमित आणि विशिष्ट वेळेच्या उपासनेचे आणि सामूहिक उपासनेचे महत्त्व विशेष असते हे पटवून दिले. कलियुगी नामस्मरण सुलभ व श्रेष्ठ आहे म्हणून
नामस्मरणाचा मार्ग दाखविला. नाम घेताना परमेश्वराचे स्मरण केल्यास ते त्यांच्यापर्यंत पोहोचते असे सांगितले. नामस्मरणाबरोबर कलियुगात भजन मार्ग हा सोपा आहे. भजनाच्या माध्यमातून आपण लवकर तल्लीन होतो आणि ईश्वराशी समरूप होणे सोपे जाते. म्हणून त्याने 7 वारांची आणि विविध उत्सवांची भजने तयार केली. यातील काही भजने सर्व संतांची असून काही रचना आईने स्वतः केल्या आहेत. सर्व भजनांना त्याने स्वतः चाली दिल्या आहेत. मुलांसाठी बालोपासना, प्रवासात देखील ईश्वराचे स्मरण व्हावे म्हणून नित्योपासना तयार केली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून गोपाळकाला, सत्वशील राजे, संत मेळा, सुबोध भान, त्रिवेणी संगम अशी गोष्टीरूप पुस्तके लिहून प्रत्येक गोष्टीतून एक संस्कार उपदेश दिला. श्रीकृष्ण प्रताप कथा सुमनहार ही पुस्तके लिहिली. सर्व संतांच्या आणि आपले गुरु श्री सिद्धारूढ स्वामी यांचे चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे उद्देश लोकांना समजण्यासाठी सिद्धारूढ वैभव हा ग्रंथ लिहिला. मनाला बोध करणारा, विषयासक्त मनाला अंतिम सत्य काय आहे, मनाने कसे वागावे हे सांगण्यासाठी आईने बोधामृत हा ग्रंथ लिहून जनमूढांना खरे अमृत दिले आहे. आईने जी भजने लिहिली, हरिस्तुती, नमस्काराष्टक, गुरुस्तुती, उपकाराष्टक लिहिली. त्यांच्या मुद्रिका लिहिताना कला, कलावंत, कलिमलदन, रुक्मिणी रमण अशा दिल्या आहेत. पुढे 8 फेब्रुवारी 1978 रोजी बेळगाव येथे समाधी घेतली व आपले अवतार कार्य संपविले. परंतु आईने लाखोंच्या संख्येने फक्त समुदायात